सूर्या, तू का स्वतःचा असं करून घेतोस? तू चल बरं आधी इकडनं. माझी बायको जगात भारी, त्याच्यासाठी ना अशी मी 100 उपासनी पूजा करेन. हसणाऱ्यांना किती हसायचं तेवढं हसू. मला फक्त माझी बायको 7 जन्म मिळावी एवढंच मला वाटतं. त्यामुळं मी आज पूजा करणार म्हणजे करणारच. जावई बापू, अहो इतकी वर्ष चालत आलेल्या परंपरेलाच तुम्ही आव्हान देताय. अहो एवढा मोठा विचार मांडला जातोय आणि आम काय गप्प बसायचं? हे काय आम्हाला पटलेलं नाही. अहो कसे एखादी परंपरा सगळ्यांनी मिळून बनवलेली असती ना, एकट्यानं बदलून कशी काय चालेल? तुम्हाला एकट्याला जमणारच नाही ते. आम्ही पण तुमच्या बरोबर या आव्हानाला हातभार लावणार. आम्ही पण तुमच्या बरोबर या वटवृक्षाची पूजा करणार. आम्हाला पण आमच्या या बायका पुढचे 7 जन्म पाहिजे म्हणजे पाहिजे. छत्रीवाले बघताय काय? अरे नशिबानं सोन्यासारख्या बायका मिळाल्यात तुम्हाला. त्यांच्यासाठी या वटवृक्षाची पूजा करा, नाही तर पुढचे सगळे जन्म बिना लग्नात राहायला लागेल. बघा कसे आले माना डोलवत. चला 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 जावई बापू, पूजा करा. कसं असतं ते आम्हाला दावा बरं का, आम्हाला माहित नाही काय. तुम्ही काही करा, पण माझी तुमच्या बरोबर 7 जन्म राहण्याची अजिबात इच्छा नाही. बायको, दोघांपैकी एकाची जरी इच्छा असेल ना तरी लय झालं बरं का. तुला मी नको असेल, पण मला तू पुढच्या 7 जन्मासाठी पाहिजे. तुला वटवृक्ष म्हणतात ना, तर माझा ऐक. मी तुला 7 जन्म पाणी घालीन, पण मला 7 जन्म हीच बायको पाहिजे. मिळणार मिळणार जावई बापू, मिळणार. जावई बापू, हा वटवृक्ष म्हणजे कल्पवृक्ष आहे, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर. तर आज या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना काही सांगायचंय. आजपर्यंत आम्ही 100 गुन्हे केले, 100 चुका केल्या, पण आमच्या या बायका यांनी कायम आमचा मान राखला. कधी आमच्या विरोधात एक शब्द बोलला नाही. पण आज तुम्हाला आम्ही वचन देतो की यापुढे आमच्या हातून एक बी चूक होणार नाही. नाही म्हणजे नाही. एखाद्या बापाला आपल्या पुरीची काळजी असते, पण आम्हाला ती अजिबात नाही, अजिबात नाही. का तर आम्हाला असा हिऱ्यापेक्षा जास्त मोलाचा जावई मिळालेला आहे. त्यांनी ह्या वयात आम्हाला शान केलेलं आहे, आणि म्हणूनच त्यांच्या बरोबर आम्ही या वटवृक्षाची पूजा केलेली. आता ते यावर्षी उपवासाचं काय जमलं नाही आजारपणामुळं. काय आमची कन्याच डॉक्टरीने तिनं आम्हाला मनाई केली वा. पर मालकीन बाई, यावर्षी उपवासाबद्दल माफ करा, पण पुढच्या वर्षी आम्ही पूजा बी करणार आणि उपवास बी करणार. कसं चांगलं
अहो आज वटपौर्णिमा आहे. बायका नवऱ्यासाठी उपवास करतात, वडाची पूजा करतात. खरंच सांगते मी, जेलमध्ये असताना देवाकडे या दिवसासाठी लई प्रार्थना केली आम्ही. वटपौर्णिमा असेल, तुम्ही माझ्यासमोर असाल, मी स्वतःला निर्दोष सिद्ध करून घरात आलेली असेल, सगळीकडे आनंदी आनंद असेल, अशी रोज स्वप्न रंगवायची मी. पण नियती बघा ना कशी आहे. आज तुम्ही माझ्या समोर आहे, पण माझ्या बाळावरचा योग डाग मी अजून पुसू शकले नाही. मी तुम्हाला लई काम आहेत. ऐका ना, फार नाही बोलणार मी. तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला लाज वाटेल असं मी काय बी केलेलं नाही. तुम्हीच माझं सर्वस्व आहात, होता आणि कायम असा. योग्य वेळ आली की सत्य बाहेर येईलच, पण तोवर मला धीर धरावा लागेल, मला माहिती. पण खरं सांगते, आज मला लई इच्छा होती वडाची पूजा करायची, पण शालन वंसांना आणि लेकरांना त्रास होईल म्हणून मी जाणं टाळलं. पण तुमच्यासाठी आज मी उपवास केला. देवाची शपथ घेऊन सांगते, 7 जन्म तुम्हीच मला माझा जोडीदार म्हणून पाहिजे. या जन्मात मी तुम्हाला साथ दिली नाही, तुमच्याबरोबर संसारात वेळ घालवू शकले नाही, तुमचा संसार मला सावरता आला नाही. पण पुढच्या जन्मी मला ही समधी कसर भरून काढायची आहे. तुम्ही याल ना पुढच्या पण जन्मात, माझ्या आयुष्यात माझा जोडीदार बनून, माझा नवरा बनून याल ना? आशे, तुला साखरेचा त्रास आहे, लई उपास करू नकस, आणखीन त्रास वाढेल तुला. काय झालं? तुमच्या मनात तर काही नव्हतं ना, मग का घेतला दोरा? देवा, तुला माहिती आहे माझी पूजा कोणासाठी होती ते. मला पुढचे 7 जन्म कामिनीच बायको म्हणून पाहिजे. इमानी माणसाला तुझाच आधार आहे देवा. ह्या अशा माणसाची प्रार्थना चुकून सुद्धा फळू देऊ नकोस. माझ्यावर निदान एवढी तरी कृपा कर. सूर्या, तुला ना काही कळत नाही, काय करून बसलाय सारे हे सगळं. तुला आवड नाही काय सगळं? हे तुला नको का 7 जन्मासाठी? तुझं माहित नाही, पण माझं तर ठरलंय. मला बायको पाहिजे तर हीच. अशी लाखात एक बायको कोण सोडणार आहे? सावळी असो की असो गोरी गोमटी, 7 जन्म असावी माझ्या सोबती. नावाला नाव जोडून येते सासरी, किती बोलू काय बोलू तिच्यावरती. हात तुझा मागेन, साथ तुला देईन, मुकटाने करेन तुझं सारं काम. मागे पुढे फिरेन, प्रेम खूप करेन, म्हणू दे जग मला जोरू का गुलाम. नको बेबी रुसू नको, कोपऱ्यात बसू नको, आपण दोघं राजा राणी जगूया हसत. पलट पलट या पलट 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 या पलट पलट पलट. आज बोले आजीसाठी, पप्पा बोले मम्मीसाठी, काका बोले काकीसाठी हीच हवी. मामा बोले मामीसाठी, दादा बोले बहिणीसाठी, दाजी बोले दीदीसाठी हीच हवी. हीच हवी, हीच हवी मला बायको, हीच हवी. हीच हवी, हीच हवी मला बायको, हीच हवी. मुरलेल्या संसाराची गोडी नवी. हीच हवी, हीच हवी मला बायको, हीच हवी. हीच हवी, हीच हवी मला बायको, हीच हवी. बायको हीच हवी. आता आपण सगळे वाड्यावर जाऊ, तुम्ही उपवास सोडा आणि मग घरी जा. हा,
सूर्या अरे यायला काही हरकत नव्हती, पण मालकांची तब्येत अजून म्हणावी तेवढी बरी नाही. त्यांच्याजवळ कोणतरी असायला पाहिजे ना. अहो नका एवढा विचार करत बसू. भाचा म्हणतोय तो हो म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. आता जावई बापूंचं घर आणि आपलं घर काय वेगळं आहे का? घरी आराम करायचा तो तिथं आराम करू. हा? तेच म्हणतो मी पण. आणि आज सण पण आहे, सगळे एकत्र आलो तर तेवढंच आठवणी पण बनतात ना. आता कसं मनातलं बोललात. चला बसा गाडीत. चल चल. मी काय म्हणतो, चहा प्यायचं का सरळ जेवूया आपण? मग ह्या घरी आल्यावर आमच्या कन्यारत्नाच्या हातचा चहा घ्यायचा नाही असं कधी झालंय का? पण डॅडी आता तुमच्या गोळ्यांची वेळ होईल. अरे हा, इकडे यायचं ठरलं नव्हतं ना, म्हणून आम्ही त्या गोळ्यात नाही आणले. ए छत्री, घरी जाणं आमच्या त्या औषधाच्या गोळ्या घेऊन ये. आणतो की. तुला माहितीये का कुठं ठेवले त्या? नाही ना. झालं का? आणतो की. तुमचं चालू द्या, मी याला सांगतो गोळ्या कुठं ठेवल्या. ये छत्री, चल. अरे छत्री, हे इथं का घेऊन फिरतो तू? अहो असं काय करताय डॅडी? तुम्हीच म्हणला ना हे सूर्याचे पेपर्स आहेत, तुझ्या घरी नेऊन ठेव आणि घरी येताना घेऊन ये म्हणून आणल्या. हा, मला कधी कधी वाटतं आम्ही बिन डोक्याची माणसं का बरं पाळली असतील घरी. अरे हे तुला आपल्या घरी आणायला सांगितलं, तुम्ही इकडं नाही सगळीकडे मिरवाल. ते काय देखाव्याची गोष्ट आहे का? अरे चुकून कोणाच्या नजरेला पडलं तर काय घोळ होईल माहिती का तुला? सॉरी डॅडी, अहो गडबडीत लक्षातच आलं नाही माझ्या या खेळात. खेळ होईल तुझा, आमचा करशील थेट कार्यक्रम. दात नको काढू, घर नेऊन कपाटात ठेव. होय, ठेवतो. पण ती तिजोरीची चावी नाही माझ्याकडे. तिजोरीच्या चावी बी देतो तुला आता. अरे कोणाला दिसणार नाही अशा कप्प्यात ठेव, नंतर आम्ही ठेवू तिजोरीत. ते औषधान आठवणी नाही तर तीच विचारशील. नाही पण आजची पूजा बाकी मस्त झाली. हा, सगळं कसं मनासारखं झालं. वय खरं सांगू का अक्का, एवढ्या वर्षानंतर आज पहिल्यांदा इतक्या आनंदानं वटपौर्णिमेची पूजा झाली. पण आत्या, आता तर झाली ना पूजा, संपला सण. आता काय करायचं? अगं आता सगळ्यात महत्वाचं काम करायचंय. तुळजा, आमच्याकडनं काय घरातली साफसफाई करून घेतेस का काय? नाही ग, त्याही पेक्षा महत्वाचं काम आहे. आता ना इथे फक्त आराम करायचा आहे आणि छान गप्पा मारत बसायचंय. 1 नंबर 1 नंबर. आज बायकांचा सण आहे, तर त्यांना आपण आराम करून देऊ. आपण सगळी तयारी करू, म्हणजे संध्याकाळी त्या उपवास सोडतील, आहे ना? चालते की. आमच्या मनातलं बोललात तुम्ही जावई बापू. काय रे, करायची ना आपण सगळी तयारी? त्यापेक्षा एक काम करूया, सगळेजण बंगल्यावरच चला, छान खाऊया पिऊया मजा करूया. मग आहेत का सगळी तयार? हा, पण तयारी म्हणजे नुसती तयारी नाही. आपण स्वयंपाक करायचं. म्हणजे मला मनापासून असं वाटतं की त्यांनी आपल्यासाठी उपवास धरलाय ना, आणि त्यांना स्वयंपाक करायला लावायचं म्हणजे बरोबर नाही ना. त्यामुळे आज सगळी पुरुष मंडळी स्वयंपाक करणार आणि बायकांना खायला घालणार. काय म्हणता? 1 नंबर आयडिया केलीस तू, एकदम फर्स्ट क्लास. तेजू, तू ना आता अजिबात काळजी करू नकोस. इथे ना आपल्यासाठी सगळी सोय करून ठेवलेली आहे. तुळजा, अगं पण हे नवीनच काय लावलंय? आई, काळाबरोबर पण बदलणं गरजेचं असतं की नाही माणसाने? आता ना इथे ते होणार आहे जे याआधी इथे कधीच घडलेलं नाहीये. त्यामुळे आता तुम्ही कसलाही विचार करायचा नाही आणि आता फक्त एन्जॉय करायचं बस. होय, आपण ती समज करूच, पर ह्या समजामध्ये मालकासनी बरं नाही ती विसरू नका. हा, सांगा जावई बापू, काय करायचंय नेमकं आपण? तुम्ही काय नाही करायचं, तुम्ही फक्त आराम करायचं. तुमची तब्येत बरी नाही ना? नाही 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 जावई बापू, आजारपण कुरवाळलं का वाढतं? हा दाजी, तसं बी लय कष्टातनं दिवस काढले हो डॅडीने. स्वयंपाकाचा एकदम दांडगा अनुभव ना. आत्ता बी तुम्ही सगळा स्वयंपाक जरी करायला सांगितला ना तरी मागं हटणार नाही डॅडी. चिरंजीव, नाही कसे तसे आम्ही बरे असलो तरी अजून पूर्ण बरं नाही ना झालो.
आतून अशक्तपणा आहे बा. तेव्हा आम्ही किती वेळ उभं राहू शकू काय सांगता यायचं नाही. सगळा स्वयंपाक काय जमणार नाही, पण लागेल तशी मदत करू की. हा हा ठीक आहे ना मग. हे बघा दाजी, बसून करायची सगळी कामं डॅडी कर. हे बघा, भाजी निवडण्यापासून कांदा चिरेपर्यंत सगळं डॅडीच करतील ना मग. ते बी नाही जमायचं ना. ह्याप्रन ते समोर बांधायचं कापड तेच नाही ना. आता आमच्या कपड्यांची वाट लागेल आणि कसे इथूनच आम्हाला कामाला जायचंय का, घाण कपड्यानं जायचं का सांगा बरं तुम्ही. डॅडी, आपल्याकडे उपाय आहे त्याच्यावर. थांबा. हे काय हे काय होणार. हा ह्यापर्यंत असं बांधायचं आणि हे धरा. हे सगळं चिरून घ्या, लागूया कामाला. हे कांदे चिरताना डोळ्यात लय पाणी येतं. याच्यावर पण उपाय आहे आपल्याकडे. या इकडे दाखवतो. या 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 दाखवतो तुम्हाला. या हे बघा, इथे बसून तुम्ही कांदा चिर. हं? हे बघा, वारं बघा कसलं मस्त आहे. या वाऱ्यात तुम्ही कांदा चिरला ना, डोळ्याला झोमणार बी नाही आणि आग बी होणार नाही. हं? इथं बसा, मी तुम्हाला जागा करून देतो. आरामात बस. जरा आतलं बघून येतो. ऐका की जावई बापू. चला तर मावळ्यांनो, आजची लढाई आपली आहे. आपण गाजवायची. म्हणजे हा, तुम्ही बटाटा सोलून घ्या. चिरून घेऊ. लागा कामाला. हे नरसाळे आहे. जमतंय ना. जमते की न जमून सांगते कोणाला. चालेल, द्या. एवढं करून द्या. एवढं हे बघा, आता दोघांनी हे तळून घ्यायचं काय. दाजी अवघड आहे बरं का. मी शिकवतो तुम्हाला सगळं. हं? हे बघा, हे ना, हे याच्यात असं बुडवायचं, याच्यात असं सोडायचं. कळलं? सोपं आहे एकदम. घ्या घ्या घ्या, चला सुरू करा. ह्या सत्र चालू करा. पाण्यात बुडा, पाण्यात. हात. मी एक काम करू काय, जरा जाऊन बघून येते की यांचं काय चाललंय ते, नेमकी काय परिस्थिती आहे ते. हा आई, बस ग तू. ते करतील त्यांच्या पद्धतीने मॅनेज. तू बस. आता ऐका काय काका, तुम्हाला माहिती आहे का, एकदा ना